मंडळी नमस्कार. मी प्रल्हाद दातार. तुम्ही ऐकता माझं मत. मंडळी काही का असे ना, पत्रकार, टीकाकार, विरोधी पक्ष हे जेव्हा अस्मानी सुलतानी संकट जेव्हा राज्यावर येते, जनतेवर येते, समाजावर येते, तेव्हा मागण्या करतात की सरकारने लक्ष दिलं पाहिजे, सरकारी अनुदान दिलं पाहिजे, सानुकूल अनुदान दिलं पाहिजे, तातडीनं दिलं पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून मोर्चे, आंदोलनं, उपोषणं, सत्याग्रह वगैरे सारखे मार्ग लोकशाहीमध्ये विरोधी पक्षांना अवलंबल्याची चांगली संधी मिळते. आणि त्या संधी खरंच विरोधी पक्षांनी किंवा पत्रकारांनी, टीकाकारांनी सोडायला नको आहेत. आता पहा ना, बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद मतदारसंघामध्ये अवकाळी आणि गारपिटीनं कहर केला, खरंच कहर केला. आणि त्यामुळे जळगाव, संग्रामपूर, शेगाव तालुक्यातील काही गावं, नांदुरे तालुक्यातील काही गावं, म्हणजे या मतदारसंघाच्या बरोबर मतदारसंघच गाठला असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यामुळे साहजिकच या भागातील शेतकऱ्यांप्रती हितचिंतक असणारे किंवा जागरूक विरोधी पक्ष आणि काही टीकाकार माझ्यासारखे, काही पत्रकार आणि काही फक्त एखाद्या ठिकाणी फोटो जाऊन फोटो सेशन करणारे, अशांनी मग नंतर कहर केलं सुरू केलं. अवकाळी संकट, गारपिटी नुकसान, हजारोचं नुकसान, लाखोचं नुकसान वगैरे आकडे आपापल्या परीने मांडले. आणि याला सरकारने तातडीने मदत दिली पाहिजे अशी आर्त हाक या सर्वांची तयार झाली. आता याचं सर्व जे काही करायचं आहे ते त्या मतदारसंघाच्या आमदारांनाच करायचं असते. आणि मीही त्यामध्ये 3 दिवसापूर्वी एक व्हिडिओ काढला आणि त्याच्यातून आमदार आणि प्रतापराव जाधव खासदार जिल्ह्याचे यांना विचारणा केली की तुम्ही आता या बाबतीत आता न्यायालयामध्ये किंवा जिथं कुठं तुम्हाला हे मांडता येईल, विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये हे मांडा. जशी आमदार संजय कुटेंनी त्यावेळेस 6-7 महिन्यापूर्वी जेव्हा ढगफुटी या परिसरात झाली होती त्यावेळेस हे अधिवेशन सुरू होतं. आणि अधिवेशनातून तातडीने निघून आपल्या मतदारसंघामध्ये आली, तात्काळ पंचनामे करून, तात्काळ मागवून पंचनामे आमदार संजय कुटे मुंबईत पोहोचले. आणि तेथे अधिवेशनात त्यांनी अजितदादांशी पंगा घेतला आणि दादांशी पंगा घेऊन दादांच्या हातून 5,000च्या ऐवजी 10,000 अनुदान मिळवून घेतलं. आणि त्यामुळे या मतदारसंघामध्ये जे काही नुकसान त्यावेळेस झालं त्यांच्या नुकसानाची पूर्ण त्यांना हे देता नाही आली नुकसान भरपाई, तरी काही अंशी आसू पुसण्याचं काम त्यावेळेस या मतदारसंघाच्या आमदारांनी केलं. आता मी या दृष्टीने त्या अनुषंगानं म्हटलं होतं की तेव्हासुद्धा 4 दिवसापूर्वी जेव्हा या भागामध्ये गारपीट आणि अतिवृष्टी झाली, खूप मोठ्या प्रमाणात हवा आली, त्याच्यामुळे अनेकांची घरं, शेतातल्या खोपडे वाहून उडून गेली, बरंचसं नुकसान झालं. तर याच्या तातडीनं अहवाल संबंधित यंत्रणेमार्फत आमदार कुटेंनी किंवा शासनाने मागून तातडीनं अधिवेशनात जर हे मांडल्या गेलं तर यावेळेस सुद्धा या शेतकऱ्यांच्या आसू पुसल्या जातील. कारण मंडळी यावेळेचं नुकसान खूप मोठं आहे. एखादा लहानसं मूल जेव्हा आपण वाढवतो, मोठं करतो, त्याच्यासाठी जे अनाखास्ता खातो, त्याचं सुखदुःख पाहतो आणि ते वाढत असताना त्याच्या उमेदीच्या कालामध्ये तो जर आपल्यातून गेला तर त्याचं जेव्हा अतीव दुःख होते तसं दुःख शेतकऱ्याचं आहे. महिन्याभरापूर्वी पेरलेला गहू, त्याला दिलेलं पाणी, त्याच्याची घेतलेली मेहनत, त्याच्यावर दिलेले फवारे, त्याच्यासाठी लावलेला खर्च, इतर खर्च बाजूला ठेवून पिकावर लक्ष केंद्रित करून त्यासाठी दिलेली वेळ, आणि हे उघड्या डोळ्या देखत रोज त्या पिकाशी बोलणारा हा शेतकरी, सकाळ संध्याकाळ त्याच्यामध्ये रमणारा शेतकरी आणि त्या पिकावर भविष्याची स्वप्न पाहणारा शेतकरी,
मग आमचा हरभरा आता असा येईल, तो एवढे क्विंटल होईल, त्याचे असे भाव असतील, थोडे कमी भाव दिले तरी आपल्याला जास्त जर पिकला तर आपण त्याच्यात कव्हर करू, खताचे भाव दिल्या जातील, पैसे दिल्या जातील, जे काही उधाऱ्या वगैरे असतील त्या दिल्या जातील. आणि काही ठिकाणी तर मुलामुलींच्या लग्नाचे प्रश्न होते. असं जर झालं तर याच्यातून आपण चांगल्या पद्धतीनं आपला विवाह समारंभ करू शकतो, लग्न करू शकतो, सोयऱ्या लायऱ्यामध्ये आपली इज्जत वाढवू शकतो. या सर्व आशा लावून, त्या पिकाच्या प्रती आशा लावून बसलेला शेतकरी, मग तो टरबूज उत्पादक असेल, पपई उत्पादक असेल, केळी उत्पादक असेल, गहू उत्पादक असेल, हरभरा उत्पादक असेल, कांदा उत्पादक असेल, संत्रा उत्पादक असेल, या तमाम सर्व शेतकऱ्यांचं स्वप्न हे त्या दिवशीच्या 1 तासाच्या गारपीट आणि वादळानं संपवून गेलं. आणि संपूर्ण स्वप्नभंग झाल्यानंतर त्या शेतकऱ्याला मरणागत अवस्था आलेली आहे की आता मी काय करू. दिलेला कुणाला शब्द दिलेला असेल, कुणाचे पैसे द्यायचे असतील, कुणाचे वादे तोडायचे असतील, हे सर्व जाग्यावर थांबलं. आणि अशा परिस्थितीत या शेतकऱ्यांच्या पाठीशी किंवा त्यांना धीर देणारं शासनाचा प्रतिनिधी असला पाहिजे, अशी मी त्यावेळेस मागणी केली. आणि म्हणून म्हटलं की आता या शेतकऱ्यांचे आसू पोषण्यासाठी तातडीनं अधिवेशनामध्ये, अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं, तातडीनं अधिवेशनामध्ये हे विषय गेले पाहिजे, अशी मीही एक मागणी केली. वृत्तपत्रातून सुद्धा बातम्या आल्या. आणि मग त्यानंतर आमदार संजय कुटेंनी काल परवा पत्रकार आणि अधिकाऱ्यांची परिषद, अधिकारी आणि पत्रकारांची एक बैठक जळगाव जामोद यांच्या ठिकाणी घेतली आणि त्याच्यातून त्यांनी सर्व अहवाल मागितलेला आहे. आता अधिवेशन जवळपास संपलं असेल, पण मंत्रिमंडळाची एखादी बैठक आगामी काळामध्ये जर असली तर त्यामध्ये या मतदारसंघात झालेले नुकसान आणि त्या नुकसानीचा आकडा आणि त्यासाठी म्हणून त्यांना देण्यासाठीचं सानुकूल अनुदान हे तातडीनं आमदार कुठे मिळवून देण्याच्या प्रयत्नात असल्याने मी असं म्हणेल की आमदार संजय कुटे आता ॲक्शन मोडवर आलेले आहेत. आणि अशाच ॲक्शन मोडवर त्यांनी या मतदारसंघाच्या प्रती वेळोवेळी राहिलं पाहिजे आणि ते राहतातही. त्यामुळे म्हणूनच आज आमदार संजय कुटे यांच्याप्रती मी त्यांचा जवळून टीकाकार असेल त्यांच्यावर भरपूर टीका करतो, पण माझ्या टीकेतून आमदार संजय कुटेंनी काहीतरी ते घेतलेलं दिसते किंवा माझ्या त्या टीकेची दखल घेतली असं मला वाटते. आणि म्हणूनच मी आज आमदार कुटे यांच्याकडून अजूनही अपेक्षा करतो की ते अलर्ट मोडवर आलेले आहेत आणि निश्चितच त्यांच्या मतदारसंघातील या अवकाळीने आणि गारपिटीने ग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना ते त्यावेळेच्या ढगफुटीसारखी मदत करतील, घवघवीत मदत करतील, अशी आशा या व्हिडिओतून व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि अजूनही ज्यांनी साक्षीदार यूट्यूबला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी सबस्क्राईब करा. धन्यवाद.